नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज आहे गुरुवार आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक गुरुवारी आपण खास मुलांसाठी एक हेल्दी रेसिपी घेऊन येत असतो। आज आपण बनवणार आहोत 2 प्रकारचे वेगवेगळे सँडविच। अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण 2 प्रकारचे सँडविचेस बनवणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपण बनवूया व्हेज सँडविच। त्यासाठी अर्धी वाटी शिमला घ्यायची आहे, अर्धी वाटी गाजर घ्यायचं आहे, उकडलेले कॉर्न अर्धी वाटी आणि 2 मोठी चमचे बसतील एवढा कांदा। आता यामध्ये आपण दही टाकणार आहोत। दही टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करायचं। तुम्ही पाहू शकता हे किती क्रीमी दिसत आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चाट मसाला। इथे मी थोडंसं ऑरिगॅनो टाकत आहे, तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आणि थोडंसं चिली फ्लेक्स। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे स्टफिंग आपण आपल्या ब्रेडला लावून घेऊया। इथे मी सँडविच बनवण्यासाठी होल व्हीट ब्रेडचा वापर केलेला आहे, अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही। आता आपण ह्या ब्रेडवर आपण बनवलेलं स्टफिंग लावून घेऊयात। स्टफिंग सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे झाकून घेऊयात। आता आपल्याला याचे एजेस कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर आवडत असतील तर ठेवले तरीही चालेल। चला तर मग आता आपण दुसरं सँडविच बनवून घेऊयात। दुसरं सँडविच बनवण्यासाठी आपण एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आणि तो छान मॅश करायचा आहे। आता यामध्ये आपल्याला पनीर किसून घालायचं आहे। आपण बनवत आहोत पनीर चीज सँडविच। थोडंसं गाजर घालायचं आहे आणि थोडीशी शिमला मिरची घालायची आहे, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे हाताने छान कुस्करून घ्यायचं आहे आणि याचं स्टफिंग आपल्याला बनवायचं आहे। आपलं स्टफिंग रेडी आहे। या सँडविचसाठी देखील मी व्हीटचे ब्रेड घेतलेले आहेत, मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही। तुम्ही याप्रमाणे एक चीज स्लाइस याच्यावर ठेवू शकता। यावर आता जे आपण स्टफिंग बनवलं होतं ते ठेवून घेऊयात। आता आपल्याला हे सँडविच रोस्ट करायचं आहे। रोस्ट करण्यासाठी मी इथे बटरचा वापर करत आहे। सँडविचला मी वरच्या भागाला देखील बटर लावून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपलं सँडविच किती छान असं रोस्ट झालेलं आहे। दोन्ही बाजूंनी असं क्रिस्पी रोस्ट करून घ्यायचं आहे। आपलं सँडविच छान रोस्ट झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण हे छान कट करून घेऊया। आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अजून अशा कोणकोणत्या हेल्दी रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आपली एक व्हॉट्सॲप कम्युनिटी आहे जिथे मी दररोज एक हेल्दी रेसिपी पोस्ट करत असते। तुम्हाला देखील त्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।